आपण हे बघितलं की किल्लियन फोटोग्राफी वापरून भविष्यात होणारा आजार हा आपल्याला आधीच कळू शकतो. पण हे कसं काय? नमस्ते, मी होम फॉर प्राणिक हिलिंग प्रॅक्टिसेस मधून निखिल खांबे आणि आज आपण बघणार आहोत की याच्या पाठीमागं कारण काय असेल. याची कारणं आपण दोन प्रकारे बघू शकतो. एक टेक्नॉलॉजिकल, की किल्लियन फोटोग्राफीची टेक्नॉलॉजी काय आहे, हार्डवेअर काय आहे आणि त्याच्यातून हे कसं दिसू शकतं. पण आजचा आपला उद्देश आहे त्या बाजूने नाही विचार करायचा, तर मुळात हे बघायचं की आधी आजार कळू कसा शकतो. आणि याचं उत्तर आहे आपल्या ऊर्जा शरीरामध्ये. हे आहे आपलं दृश्य शरीर जे आपल्या डोळ्यांनी दिसतं, म्हणजे सहज दिसतं. याच्याबरोबरच अजून एक शरीर असतं ज्याला आपण ऊर्जा शरीर म्हणतो. याला सायंटिस्ट बायोप्लाझ्मिक बॉडी असं म्हणतात. जनरली आपण त्याला एनर्जी बॉडी म्हणू शकतो. या एनर्जी बॉडीमध्ये पदार्थाच्या चौथ्या अवस्थेतला घटक असतो, म्हणजेच प्लाझ्मा, म्हणून त्याला बायोप्लाझ्मिक बॉडी म्हणलं जातं. आता जेव्हा एखादा आजार होतो तेव्हा तो सुरुवातीला आपल्या ऊर्जा शरीराला होतो. हे दृश्य शरीर आणि अदृश्य असलेली एनर्जी बॉडी हे दोन्ही सुद्धा एकमेकांशी खूप छान संलग्न असतात. एकावर काही झालं की त्याचा परिणाम दुसऱ्यावर दिसतो आणि दोघांच्या बाबतीत पण तसंच आहे. म्हणजे समजा आपल्या दृश्य शरीराला काहीतरी जखम झाली, काहीतरी कापलं, भाजलं, तर त्याचा परिणाम ताबडतोब ऊर्जा शरीरावर दिसतो. पण आजारांच्या बाबतीत मात्र याच्या उलट गोष्ट बघायला मिळते. कुठली? तर आजार शरीराला होण्याच्या आधी, अनेक महिने आधी किंवा ठराविक काळ आधी तो ऊर्जा शरीरामध्ये असतो. ताप जर यायचा असेल तर त्याच्या आधीच ऊर्जा शरीरामध्ये ठराविक बदल घडलेले असतात. समजा डायबिटीस झाला असेल, म्हणजे आता आपल्याला डिटेक्ट झालं असेल की डायबिटीस झालंय, पण त्याच्या अनेक महिने आधी ऊर्जा शरीरामध्ये ठराविक चेंजेस झालेले असतात. आणि म्हणून हे चेंजेस आपल्याला आधीच मोजता येतात. कसं? फक्त किल्लियन फोटोग्राफी वापरूनच का? नाही. किल्लियन फोटोग्राफी हे एक माध्यम आहे, पण ज्यांना ही ऊर्जा, आपण मागाशी म्हणलं की ऊर्जा शरीर हे अदृश्य असतं, कारण सहजासहजी ते आपल्याला दिसत नाही, पण आपण ठराविक ट्रेनिंग घेतलं तर ते आपल्याला दिसू शकतं. किंवा काही जण असे असतात ज्यांना उपजतच हे ऊर्जा शरीर डोळ्याला स्पष्ट दिसत असतं. तर अशा व्यक्तींना हे लक्षात येतं की आजार आधी ऊर्जा शरीरात येतो आणि मग तो हळूहळू आपल्या दृश्य शरीरावर येतो. समजा कॅन्सर सारखा आजार व्हायचा असेल तर अनेक वर्ष आधी किंवा अनेक महिने आधी आपल्या ऊर्जा शरीरामध्ये त्याचा परिणाम दिसत असतो आणि मग दृश्य शरीरावर तो येतो. हृदयविकार असंच होतं, थायरॉइड असंच होतं. बऱ्याच आजारांच्या बाबतीत हीच घटना घडताना दिसते. आता गंमत अशी की जर ही घटना आधी घडत असेल, ही घटना म्हणजे काय की जर आजार आधी ऊर्जा शरीरावर येत असेल तर तो प्रत्यक्ष या दृश्य शरीरावर येण्याच्या आधीच थांबवता येऊ शकतो का? कमी करता येऊ शकतो का? उत्तर आहे हो. आणि याच्यावर आपण भविष्यात पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आणि पॉडकास्टमध्ये सुद्धा बोलणार आहोत. त्याच्यामुळं आपल्या सोशल मीडिया पेजशी संलग्न राहा. तुम्हाला या रिलेटेड पॉडकास्ट, व्हिडिओज, मेसेजेस, पोस्टर्स मिळत राहतील. नमस्ते.